शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाने 2 वेळा नगरसेवक राहिलेले शरद तुरकर आणि नितीन राऊत यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे। त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा प्रभागाच्या विकासासाठी होईल हा विचार करून ही उमेदवारी देण्यात आली आहे। अकोला महानगरपालिकेत भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी पक्षाने योग्य रणनीतीचा अवलंब केला आहे। यंदा 60% नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी काही जुन्या आणि अनुभवी नेत्यांनाही निवडणूक मैदानात उतरवण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 वेळा नगरसेवक राहिलेले शरद तुरकर आणि भाजपचे आक्रमक नेते नितीन राऊत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाने शहराचा जो विकास केला आहे त्यातून प्रभावित होऊन शरद तुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आज योग्य ठरत असल्याचे दिसत आहे। संपूर्ण प्रभागात दोन्ही उमेदवारांना जनसामान्याचा मोठा पाठिंबा मिळत आहे। यावेळेस या प्रभागातून भाजप उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे। उमेदवारी देऊन पक्षाने जो विश्वास दाखवला त्याबद्दल दोन्ही उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शरद तुरकर आणि नितीन राऊत निवडणूक रिंगणात उतरले आहेत। शेकडो उपस्थितीत सोबत असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अनुभवी उमेदवारांमुळे भाजपची बाजू भक्कम झाली आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दिलेला आहे, मला कमळ चिन्ह दिलेलं आहे, तो विश्वास मी प्रभाग क्रमांक 2 साठी संपूर्णपणे एकदम विकसित प्रभाग राहणार आणि सर्वात जास्तीत जास्त जे योजना वगैरे जे जास्तीत जास्त प्रभागासाठी जे करू शकेल ते सर्व मी प्रभागासाठी करणार आहे। लोकांसाठी काही आव्हान? लोकांना हे आव्हान आहे की जास्तीत जास्त मतांनी आता तुम्ही वरती पण मोदी साहेबांचे कमळावर हे आहे आणि मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यानंतर आपले आमदार अकोल्याचे आमदार रणजितभाऊ सावरकर, विजूभाऊ अग्रवाल, अनुराग धोत्रे, जयंतभाऊ मसने यांनी जो विश्वास दिला आणि यांच्यासोबत जे कंटिन्यू सरकार वरपासून खालपर्यंत, तर जनताला हेच आव्हान आहे की खालचं पण ग्राउंड लेवल पण तुम्ही कमळाचंच बटन दाबून सर्व मजबूत करा, म्हणजे वरपासून खालपर्यंत सर्व कामं हे टोटल कमळाच्या वतीने सर्वात जास्तीत जास्त निधी वगैरे हे ते सर्व येऊन सर्व काम व्यवस्थित होणार आहे। आज मी भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे एबी फॉर्मसह नामांकन अर्ज दाखल केला आणि मला या अगोदर जनतेने 2दा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे। तरी मी जनतेला आवाहन करते, विनंती करतो की मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी। आजच्या दिवशी मी रोज बोलतो आणि आज मला भारतीय जनता पार्टीतर्फे जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचा आभार मानतो।